हाय, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. आज मी तुमच्यासोबत माझा एक स्वतःचा अनुभव शेअर करणार आहे. तो अनुभव आहे हा प्रेम दुल्हन हिना हेअर प्रेम दुल्हन मेहंदी. तर ही मी खूप वर्षापासून वापरत आलेली आहे. म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आता ही कशी वापरायची, कोणी वापरायची आणि कशा पद्धतीने वापरायची, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता खूप जण असतात की ना ते केमिकल फ्री असं प्रोडक्ट शोधत असतात की आम्हाला अशी मेहंदी पाहिजे, असा हेअर कलर पाहिजे ज्यामध्ये केमिकल नसेल किंवा केमिकल फ्री असणारं प्रोडक्ट पाहिजे. तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन बेस्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण मेहंदी भिजवायला घेऊया आणि मेहंदी भिजवत भिजवत आज मी तुमच्यासोबत माझा खरा अनुभव शेअर करणार आहे. हा व्हिडिओ कोणत्याही ब्रँड विरोधात नाही आहे. हा फक्त माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. एकदा मी केमिकल हेअर कलर ट्राय केला होता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे हायलायटर, परत वेगवेगळे कलर्सचे मेहंदीचे कलर, ते सगळं मी ट्राय केलेलं माझ्या केसांवरती. सुरुवातीला केस खरंच सांगते खूप सुंदर दिसत होते. मला खूप आवडलं. कलर इव्हन बसला होता. खूप छान कलर आला होता माझ्या केसांवरती. पण काही दिवसांनी मला जाणवलं की आधी जिथे माझे फक्त 4 केस व्हाईट झाली होती, तिथे आता माझी 10 केस मला व्हाईट दिसत आहेत. म्हणजे कलर केल्यावर लगेच रिझल्ट चांगला आला, पण जसा जसा तो कलर केसातून जायला लागला तेव्हा मी बघितलं की माझी केस आता जास्तच व्हाईट होत चालली आहेत. त्यावेळी मला कळलं की माझ्या केसाला काही केमिकल कलर सूट होत नाहीत. केमिकल कलर हे माझ्या केसासाठी खूप हेवी ठरले आणि नंतर मी कलर करायचं टाळलं आणि पुन्हा एकदा वळली हे या नॅचरल कलरकडे. ती भिजत टाकलेली आहे. आता थोड्या वेळ 1-2 तास आपण त्याला चांगली भिजत ठेवूया. तुम्ही ते बाउलमध्ये पण भिजवू शकता. आमच्याकडे कढई होती म्हणून मी कढईमध्ये ती भिजत टाकलेली आहे. आणि केसाला मेहंदी लावायच्या अगोदर ना केस व्यवस्थित धुवून घ्या, म्हणजे मेहंदी छानपैकी लागेल. सगळं केसातलं तेल काढून टाका. तर चला मग 2 तासानंतर लावूया केसाला मेहंदी आणि बघूया रिझल्ट काय आहे ते. जर तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, तुमच्या समोरच आहे बघा, किती छान आलाय ना कलर. तर मी पण आज बघूया केसाला कलर येतोय का त्याने. चला मग. हे पहा, मेहंदी भिजवून 2 तास झाले आहेत आणि आता आपण ही मेहंदी पटापट केसाला लावून घेऊया. किती छान कलर आला आहे ना मेहंदीला. चला मग माझ्या पण केसांना एवढा छान नॅचरल कलर येतोय की नाही ते पाहूया. आता ही मेहंदी मी माझ्या आईच्या मदतीने लावून घेणार आहे. केसाला छोट्या छोट्या सेक्शनमध्ये आपण डिवाईड करून घेऊया आणि केसाच्या मुळापासून ते केसाच्या टोकापर्यंत व्यवस्थित मेहंदी लावून घेऊया. आईच्या हातून मेहंदी लावून घ्यायची मजा काही वेगळीच असते. खूप रिलॅक्स वाटतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आता नॅचरल ऑप्शन प्रेफर करते. केमिकल कलर मी मोस्टली अवॉइडच करते आणि हे सगळं माझ्या केसाच्या हेल्थसाठी आणि लॉंग टर्म डॅमेज टाळण्यासाठी आहे. जर तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. बघा, संपूर्ण केसाला व्यवस्थित मेहंदी लावून झालेली आहे. आता आपण 2 तास वाट बघूया आणि त्यानंतर आपण केस धुवून घेऊया. आणि माझा चेहरा बघा केसांमुळे किती खराब झालेला आहे ते. मला ना जास्तीत जास्त करून नुपूर मेहंदी खूप आवडते केसाला लावायला. निशा ब्लॅक मेहंदी लावायला आवडते आणि प्रेम दुल्हन, या 3 मेहंद्या माझ्या खूप फेवरेट आहेत. मी केसाला त्याच लावते. पहिल्यापासून कॉलेजला असल्यापासूनच मी ह्या 3 मेहंद्या लावते. मध्येच मी फक्त ते डाय, केसाला हेअर हायलायटर असल्या काही गोष्टी लावल्या आणि केसांची पूर्ण वाट लावून घेतली. आणि हा बघा मम्मीच्या हाताला माझ्या किती सुंदर कलर आला आहे ना. चला तर मग 2 तासानंतर केस मस्तपैकी धुवून घेऊया आणि केसावरती रिझल्ट बघूया. अजून एक,
मेहंदी धुताना लक्षात ठेवा की फक्त साध्या पाण्यानेच धुवायचे आहेत. आज शॅम्पू अजिबात वापरायचा नाही. मी आता केसाची मेहंदी धुतली आहे आणि हा बघा रिझल्ट. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजलंच असेल. जर तुम्ही नीट बघितलं असेल मागे व्हिडिओमध्ये, तर माझी आधी पुढच्या बाजूला थोडे पांढरे केस दिसत होते, पण आता ते पांढरे केस स्पष्ट दिसत नाहीये. म्हणजेच मेहंदीचा कलर छान चढला आहे. केस सुकवायची पण एक पद्धत असते. मेहंदी लावल्यानंतर केस सुकवणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण चुकीच्या पद्धतीने जर केस सुकवली तर त्याचा कलरवर आणि केसाच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मेहंदी धुतल्यानंतर शक्यतो नैसर्गिक हवेतच केस सुकवायचा प्रयत्न करा. हेअर ड्राय, गरम हवा मेहंदी लावल्यानंतर लगेच वापरू नका. केस अर्धवट ओले असतानाच खूप घट्ट केस बांधू नका. मोकळे ठेवा किंवा हलकी वेणी घाला. केस पूर्णपणे सुकल्यानंतरच कंगवा वापरा, तोही अरुंद दाताचा. अशा पद्धतीने केस सुकवले तर मेहंदीचा कलर टिकून राहतो आणि केसही मऊ आणि चमकदार राहतात. अजून चांगला रिझल्ट आपल्याला उद्या दिसेल, जेव्हा आपण केस सौम्य शॅम्पूने छान धुवून घेऊ. दुसऱ्या दिवशी कलर अजून नॅचरल आणि सुंदर दिसतो. तर चला मग उद्याच्याला आपण छानपैकी केस स्वच्छ धुवून घेऊया. केसाला मेहंदी लावल्यानंतर आज दुसरा दिवस आहे आणि हा बघा रिझल्ट. केसांना किती छान नॅचरल कलर चढला आहे. कलर खूप जास्त डार्क नाही आणि फार हलकाही नाही, एकदम नॅचरल दिसतो. आता आपण केसांना हलकंसं तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे केस मऊ होतात आणि कलरही सेटल होतो. केसाला तेल लावायला घेतलं पण बॉटलमधून तेलच निघेना. थंडी असल्यामुळे तेल पूर्ण गोठलं आहे. म्हणून चला तेलाला थोडं हीट देऊया आणि ते आळवूया. केसाला आता ऑइलिंग करून घेऊया. छानपैकी सर्वत्र केसाला तेल लावूया, जेणेकरून धुतल्यानंतर केस आपली मऊ राहतील. केसाला तेल जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, फक्त 30 ते 45 मिनटं ठेवायचं आहे आणि केस धुवून घ्यायची आहेत. तर चला मग केस धुतल्यानंतर भेटू. केसाला ऑइलिंग केल्यानंतरचा हा बघा रिझल्ट. संपूर्ण केसाला कलर छान चढलेला दिसतोय. मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल की केसांवर कलर किती इव्हनली बसला आहे. आणि मला आता एक गोष्ट पूर्णपणे कळून चुकली आहे की माझ्या केसाला केमिकल मेहंदी, डाय किंवा हायलाईट खरोखर सूट होत नाही. माझ्या केसांना फक्त नॅचरल कलरच सूट होतो आणि ते आज स्पष्ट दिसत आहे. मी एक गोष्ट मुद्दाम सांगते की हा व्हिडिओ कोणत्याही ब्रँडच्या विरोधात नाही. हा फक्त माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रत्येकाची केस ही वेगळी असतात, म्हणून प्रत्येकावर वेगवेगळे रिझल्ट दिसू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशा ओरिजिनल कंटेंटसोबत. तोपर्यंत बाय.